विधानसभेला झालेल्या पराभवाचं खापर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीवरतीच फोडलेलं आहे। त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे आता महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। महाराष्ट्रामधील महाविकास आघाडीमध्ये सध्या अंतर्गत मतभेदाची स्थिती अधिक तीव्र झालेली आहे। निवडणुकीच्या पराभवानंतर पक्षांतर्गत जबाबदाऱ्यांवरून, जागावाटपाच्या निर्णयांवरून आणि एकमेकांवरती लादल्या जाणाऱ्या दोषारोपांमुळे या आघाडीच्या भवितव्याबाबत अनेक तर्क, वितर्क आणि चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्यात उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका विधानामुळे महाविकास आघाडीचं एकत्रित नेतृत्व, जागावाटप आणि आगामी स्थानिक निवडणुकांची रणनीती यावरच मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत। नुकतंच उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीमध्ये महाविकास आघाडीने आम्ही या विचारातून मी या स्वार्थी दृष्टिकोनाकडे कसा प्रवास केला याची स्पष्ट कबुलीच दिलेली आहे। आघाडीच्या नेतृत्वाखालील दलांना आपलं काम आणि संदेश हा लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये अपयश आल्याचंही उघडपणे मान्य करण्यात आलेलं आहे। या सर्व वादळामध्ये काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवारांनी प्रसार माध्यमांपुढे मतभेदांबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे, तर सहयोगी पक्षांनी नेतृत्व आणि समन्वयाच्या उणीवांवरती पुन्हा एकदा लक्ष वेधलेलं आहे। अपयशाची प्रमुख कारण म्हणून जागावाटपात होणाऱ्या विलंबाला आणि तडजोडीतील कुचराईला जबाबदार धरलं जात आहे। त्यामुळे ठाकरेंनी महाविकास आघाडीला कोणता आरसा दाखवलाय आणि त्यावर विजय वडेट्टीवारांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आधी पाहूया। लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये बघा 1, 2, 3 पक्ष एकत्र आल्यानंतर थोडी खेचाखेच होते। ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात सुद्धा होत होती की लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत। तेव्हा काय होतं, माझ्यासमोर उमेदवार होते माझे, पण निशाणी नव्हती, चिन्ह नव्हतं। विधानसभेच्या काय वेळेला काय झालं, निशाणी होती पण जागा कोणत्या आणि मी त्याच्यानंतर जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं। तर ही जी काय तुतुमय झाली ही स्वीकारली पाहिजे। आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत। लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं। लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अरे ठीक आहे तू तर तू, आपल्याला जिंकायचंय हे आपलेपण होता। विधानसभेला नाही मला जिंकायचंय हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला। हे उद्धवजी म्हणतात ते खरं आहे, कारण याला जबाबदार कोणी एकाकडे बोट दाखवून होणार नाही। तर तिघांच्याही त्यावेळेच्या याच्यामध्ये जो सूर लागला की प्रत्येकाला अधिकाधिक जागा पदरात पडून घ्यायच्या होत्या आणि त्यातून प्रचंड नुकसान झालं हे खरं आहे। तर या महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया पाहिल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये काही पक्ष विशिष्ट क्षेत्रांमध्ये स्वतंत्रपणे लढण्याच्या शक्यतेची देखील चर्चा रंगलेली आहे। त्यामुळे भविष्य काळामध्ये आघाडी पूर्णपणे टिकेल का की नव्या समीकरणांसाठी तयारी होईल याबद्दल अनेक आकडेवारी आणि राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागूनच आहे। अंतर्गत वाद आणि आरोपांचा फटका आघाडीच्या एकजुटीवरती पडू शकतो आणि त्यामुळे राजकीय रणधुमाळीमध्ये नव्या समीकरणांना चालना मिळू शकते। या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील तात्पुरती अस्थिरता लवकरच मार्गी लागेल की भागीदार वेगळ्या राजकीय वाटा घेतील याबाबत मोठी अनिश्चितता आहे। याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पुणे शहर प्रमुख रेखा कोंडे आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले। तिन्ही मान्यवरांचं मी स्वागत करतो। मात्र आजच्या चर्चेची सुरुवात मला भाजपपासून करावीशी वाटते। नवनाथ बन, आपण देखील आजची झालेली मुलाखत पाहिलेली असेल। या मुलाखतीमध्ये आम्ही ते मी हा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि महाविकास आघाडीलाच स्वतः उद्धव ठाकरे यांनी आरसा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या मुलाखतीकडे आपण कसं पाहता? महाविकास आघाडीचं भवितव्य भाजपला काय वाटतं? कारण स्थानिकच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागलेत। नवनाथ बन। विशालजी, महाराष्ट्र विकास आघाडी ज्याला आपण माविया म्हणतो, ही मुळामध्ये कुठल्या विचारांवर आली नव्हती। फक्त सत्तेसाठी, सत्ता मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला
आणि मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्यासाठीची महाविकास आघाडी स्थापन झाली होती. याच्या मागे कुठलाही कॉमन मिनिमम प्रोग्राम नव्हता, कुठलाही अजेंडा नव्हता, कुठलाही विचार नव्हता. उलट उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादी विचार सोडून काँग्रेसच्या मांडीला जाऊन बसण्याचं पाप महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलं. त्यामुळे या महाविकास आघाडीला तसा काही अर्थ नव्हता. आपण बघितलं की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यामुळे कशा पद्धतीनं महाराष्ट्रात राज्य केलं आणि कशा पद्धतीनं 3 तिघाडा काम बिघाडा अशा पद्धतीचं हे सरकार होतं. आता सुद्धा विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीचा दारुण पराभव महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेने केला. त्यानंतर एकही बैठक या तिन्ही नेत्यांची झालेली नाही. मी आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी सत्यता ही महाराष्ट्राच्या जनतेने जे वास्तव सांगितलं ते त्यांनी स्वीकारलं आणि आज कबूल केलं की आमच्या डोक्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये हवा गेली होती आणि ती हवा उतरवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलं. आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडी कुठल्याही विचारधारेवर आधारलेली नाही हे सिद्ध झालं. आपल्याला आठवत असेल जेव्हा विधानसभेचे निवडणुकीचे निकाल लागण्याच्या आधी संजय राऊत असतील, नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, हे सगळेजण मीच मुख्यमंत्री होणार अशा पद्धतीच्या वल्गणा करत होते. त्यांच्या सोफिटेल हॉटेलमध्ये बैठका देखील सुरू होत्या. निकालाच्या आदल्या दिवशी तुम्हाला आठवत असेल तर संजय राऊत स्वतः सोफिटेल हॉटेल बघायला गेले होते की उद्या इथेच महाविकास आघाडीचा कार्यक्रम होईल आणि याच ठिकाणी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरेल. एका बाजूला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी आग्रह होते, दुसऱ्या बाजूला नाना पटोले, विजय वडेट्टीवार अशी लोक गुडघ्याला बाशिंग बांधून होते. परंतु महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेला देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास होता आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील महायुतीला त्यांनी घवघवीत यश दिलं. आता सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे एकला चलोरेचे संकेत दिलेले दिसत आहेत आणि मला वाटतं कुठल्याही विचारावर आधारित नसलेली ही महाविकास आघाडी फुटलेली आहे. देशामध्ये इंडिया आघाडीचं ज्या पद्धतीने ठिकरे उडाले त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे ठिकरे हे विधानसभेच्या निवडणुकीत उडालेले आहेत. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते ठिकरे उडाल्याशिवाय राहणार नाहीत. त्याचे संकेत तुम्ही दिले. भविष्य काय असेल महाविकास आघाडीचं ते सांगण्याचा प्रयत्न करताय हनुमंत पवार. मला आपल्याला विचारायचं आहे खरं तर महाविकास आघाडीमध्ये खरोखर बिघाडी आहे की आता एकला चलोरेचाच पर्याय प्रत्येक राजकीय पक्षाकडे शिल्लक आहे महाविकास आघाडीच्या? हनुमंतजी. विशालजी, महाविकास आघाडीच्या अनुषंगानं जी आज उद्धवजींची मुलाखत झाली ती मी संपूर्ण ऐकली. आमचे मित्र भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते बंधू आमचे नवनाथजी यांनी ती पूर्ण ऐकलेली नाही असं मला वाटते. त्या मुलाखतीमध्ये उद्धवजींनी या आता आलेल्या महायुतीच्या सरकारनं कशा खोट्या वल्गना केल्या, निवडणूक आयोगाला कसं हाताशी धरलं, मतदार याद्यांमध्ये कसा फ्रॉड केला, इथपासून या सरकारचं वाभाडं काढलेलं आहे. पक्ष कसे फोडले याच्यावर उद्धवजींनी अतिशय सविस्तर आणि आक्रमकपणे भूमिका मांडलेली आहे. निवडणूक आयोगाला शेंदूर फासलेला धोंड्या असं उद्धवजींनी म्हणलेलं आहे. खरं म्हणजे मुलाखतीमधला हा सगळ्यात महत्वाचा भाग होता, त्याच्यावर चर्चा व्हायला हवी होती. पण असो, तुम्ही महाविकास आघाडीचं विचारताय तर हो, उद्धवजी असतील, नानाभाऊ पटोले साहेब असतील, वडेट्टीवारजी असतील की राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी असतील, आमच्या ज्या चुका झाल्या, जो समन्वयाचा अभाव झाला ते खुल्या दिलानं आम्ही मोकळ्या मनानं मान्य करून या सरकारचा पराभव करण्यासाठी आणि जनतेच्या न्यायालयामध्ये यांना खेचण्यासाठी आम्ही अजूनही सुसंघटित आणि ताकदीनं उभे आहोत. खरं म्हणजे याचा यांना सगळ्यात जास्त त्रास होतो. शिवसेना पक्ष चोरला, नेते चोरले, राष्ट्रवादी पक्ष चोरला, नेते चोरले, निवडणूक आयोगाला हाताशी धरलं, विधानसभेचा गैरवापर केला. या सगळ्या गोष्टीवर पांघरून घालण्यासाठी म्हणून आता महाविकास आघाडीतच काहीतरी बिघाडी आहे असे फुगे सोडायचे आणि आपले जे आपापसामधले भांडणं आहेत, उद्धवजींचं, नानाभाऊंचं, काँग्रेसचं, हर्षवर्धनजी सपकाळजी असतील, शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेब असतील, ह्यांचं जे व्हायचं ते होईल. पण महाराष्ट्रामध्ये आता सरकार म्हणून ज्यांची जबाबदारी आहे, ज्यांनी संविधानावर हात ठेवून शपथ घेतलेली आहे, ते 3 पक्ष काय करतात ह्याच्यावरची चर्चा महाराष्ट्राला जास्त गरजेची आहे. ते 3 पक्ष एकमेकाच्या शिड्या एकमेकांना पुरवतायत, एकमेकाची कागदपत्र माध्यमांना पुरवतायत, एकमेकांना मारामारी करण्यामध्ये, एकमेकांचे मंत्र्यांना आरोप करण्यामध्ये. एका मंत्र्याला तर घरी जावं लागलं यांच्या, एका मंत्र्यावर 13 आरोप झाले. आणि विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये जे आम्ही बघितलं की यांचे सुरेश धस साहेब
यांच्याच सरकारवर आरोप करतायत, यांचे बबन लोणीकर साहेब यांच्याच सरकारचे वाबाडे करतायत, यांचेच गोपीचंद पडळकर आमदार यांचंच सरकार SC ST OBCच्या आरक्षणावर डल्ला घालतंय असं सांगताय. त्यामुळे महाविकास आघाडीचं काय करायचं यासाठी महाविकास आघाडीचे नेते खंबीर आहेत. महायुतीनं आता आपण सरकार चालवताना किमान समन्वय असावा एवढी तरी खबरदारी घेतली तर महाराष्ट्रातल्या जनतेवर उपकार होतील. बरोबर आहे. याच मुद्द्याकडे आपण वळणार आहोत. मात्र रेखा कोंडेजी, मी आपल्याकडे येईल. आज झालेल्या मुलाखतीनंतर मात्र अनेक मुद्दे अधोरेखित झाल्याचं अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. मात्र एका बाजूला महाविकास आघाडी की महायुती, त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे कमावलं होतं ते गमावल्याचं देखील अधोरेखित करण्यात आलं. याला नेमकं कारणीभूत कोण? एका बाजूला ही मुलाखत म्हणजे आत्मचिंतन समजायचं की एकमेकांना दिलेले इशारे समजायचं? रेखा कोंडे, नमस्कार. नमस्कार. मी बोलण्यापूर्वी ज्ञानेश्वर दादा यांच्या बोलण्याकडे येते. त्यांनी मगाशी उल्लेख केला की हिंदुत्व सोडलं आणि कुठलाही विचार न घेता, नवनाथजी म्हणाले होते. नवनाथजी जे म्हणाले त्याच्यावरती मी बोलते की ज्यांनी आमचा पक्ष चोरला, ज्यांनी आमचं चिन्ह चोरलं, अशा चोरांबरोबर तुम्ही महायुतीचं सरकार स्थापन केलं, तेव्हा तुमची नीतिमत्ता कुठे गेली होती याचा सुद्धा विचार करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक वेळी दुसऱ्याची नीतिमत्ता काढण्यापूर्वी आपण काय केलं, आपण कसं सरकार स्थापन केलं याचा सुद्धा विचार करणं फार गरजेचं आहे. आता माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुलाखतीमध्ये जे काही विचार मांडले ते अगदी स्पष्ट आणि प्रखरपणे मांडले की जे झालं ते झालं, जी चूक झाली ती झाली. कारण लोकसभेच्या वेळेस अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि सगळ्यांनी एकजुटीने काम केल्यामुळे त्याला लोकसभेच्या निवडणुकांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने यश मिळालं. एक संधता पूर्ण कार्यकर्त्यांमध्ये होते. प्रत्येक उमेदवार म्हणजे काँग्रेसचा असेल किंवा शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार असेल, कोणत्याही पक्षाचा जरी उमेदवार असला तरी तो आपलाच उमेदवार आहे असं समजून लोकसभेमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने अतिशय मेहनत घेऊन ती निवडणूक जिंकली. परंतु ह्याला विधानसभेला कुठेतरी डोक्यात हवा गेली किंवा कुठेतरी खूप मोठ्या यशामध्ये आपण गेल्यामुळे खऱ्या अर्थानं पराभव स्वीकारावा लागला. आणि हा पराभव पूर्णपणे या गोष्टींवरती सुद्धा अवलंबून नाही, तर हा ईव्हीएमचा सुद्धा होता. हे सुद्धा पुन्हा एकदा अधोरेखित करावं लागेल. कारण लोकसभेला प्रचंड यश मिळालं. जे यश आमचंच आहे तेच विधानसभेला मिळालं नाही. त्यामागची कारणं साहेबांनी स्पष्ट केली आणि वडेट्टीवार जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी सुद्धा मान्य केलं. याच्यावरती विचार मंथन करणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणं गरजेचं आहे. या निमित्तानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट केलं. बरोबर आहे. मात्र तातडीच्या बैठका होणार का? पुढचं राजकारण नेमकं कशा प्रकारे असेल? एका बाजूला शरसंधान साधत असताना निवडणुका कशा प्रकारे जिंकण्यात आल्या याचं देखील एक उदाहरण देत असताना कुठेतरी निवडणूक आयोग असेल, इतर यंत्रणा असतील आणि वापरलेल्या तांत्रिक बाजू याचा देखील उल्लेख करण्यात आला. मात्र खरोखर महाविकास आघाडीचं आणि महायुतीचं येत्या काळातलं भवितव्य काय असेल? कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती नवी राजकीय समीकरणं उदयाला येत असताना या सर्वच राजकीय पक्षांचं नेमकं म्हणणं काय, त्यांचे प्रवक्ते नेमकं काय म्हणतात? 24 तास आपण निवडणुकांच्या मोडमध्ये असतो, अनेक वेळेला भाजप हे सांगत आलेली आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचं भवितव्य काय असणार? पुढच्या निवडणुकांसाठीची त्यांची रणनीती काय असणार? हनुमंत पवार या सेगमेंटची सुरुवात आपल्यापासून करेल. हनुमंतजी, एका बाजूला प्रत्येकानं आपल्या आपल्या पक्षाची बाजू मांडत असताना दुसरीकडे स्थानिकच्या दृष्टीनं तयारीला लागलेलं असताना महाविकास आघाडीचं खरोखर पुढे नेमकं काय होणार? कारण एका बाजूला अनेक राजकीय पक्ष हे सत्तेमध्ये जाण्यासाठी तयारी दर्शवत असताना दुसरीकडे भाजपची रणनीती किंवा महायुतीची रणनीती तर आपल्याला सगळ्यांना समोर पाहायला मिळते. आपल्या रणनीतीचं काय? महाविकास आघाडीत या मुलाखतीनंतर आणखी एकबद्धता येणार? तुम्ही एकत्र होणार की मग एकला चलो रे पुन्हा एकदा? हनुमंतजी. विशालजी, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं जनविरोधी सरकार घालवण्यासाठी आणि जनतेचं ऐकणारं सरकार आणण्यासाठी महाविकास आघाडी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये निर्माण झाली होती. त्यानंतर त्याच महाविकास आघाडीचं 4 महिन्यानंतर इंडिया आघाडीमध्ये रूपांतर झालं, ज्याला राष्ट्रीय पातळीवर विविध पक्ष एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये एक सक्षम पर्याय भारतीयांना देण्यासाठी इंडिया आघाडी तयार झाली होती. लक्षात घ्या, इंडिया आघाडीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुका लढल्या गेल्या, विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीमधून आम्ही लढलो. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना
ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विषय येतो त्यावेळेस याच्या अगोदरच्याही निवडणुका याची साक्ष आहे. आता ही किमान साधे पदाधिकारी, बूथ लेवलवरचे, गाव लेवलवरचे, वॉर्ड लेवलवरचे पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची ही निवडणूक असते. अनेक निवडणुका ज्यावेळेस आघाडी सरकार होतं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून आम्ही एकत्र होतो, सरकार होतं स्थापन केलेलं राज्यामध्ये, त्यावेळेसही आघाडीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या सोबळावर लढल्या होत्या. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, पदाधिकाऱ्यांच्या असतात. स्थानिक लेवलला जिल्हा नेतृत्व असेल, शहराचं नेतृत्व असेल, त्यांना आघाडी युतीचे निर्णय दिलेले असतात. हर्षवर्धन दादा सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, त्यांनी ही स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. अगदी 2 महिन्यापूर्वी मांडलेली आहे की स्थानिकच्या युनिटला आमचे अधिकार असतील. तिथं आपल्याला निवडून येण्याची गणितं आणि बाकीची वॉर्ड रचना, मतदारसंघाची समीकरणं याच्यावर निर्णय घेतले जातात. मात्र एक गोष्ट ठाम असेल की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली जे 2 पळवलेले पक्ष आहेत, या तिघांना मिळून जनतेची नाराजी जी विधानसभेला दाखवलेली आहे पण ती काउंट केली गेलेली नाही, त्याचा पुरावा तुम्हाला येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळेल. आणि काँग्रेससह उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि शरदचंद्रजी पवार गटाची राष्ट्रवादी या सरकारला तिथं जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास महाविकास आघाडीला आहेच आहे. बरोबर आहे. एका बाजूला तुम्ही आव्हान देताय, मात्र भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन, मला आपल्याला विचारायचं आहे, एका बाजूला दिलेलं आव्हान तुम्ही स्वीकारणार का? महाविकास आघाडी कुठेतरी आउटगोईंग थांबवताना दिसत नाही, मात्र तुमच्याकडचं म्हणजे महायुतीतलं इनकमिंग मात्र जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळतं. राजकीय खेळीचा हा भाग समजायचा महाराष्ट्रातल्या जनतेनं की खरोखर तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे? काय नेमकं समजायचं? नवनाथ बन. विशालजी, महाराष्ट्र विनाश आघाडीकडे कुठलाही अजेंडा नाहीये. कोथळा, खंजीर, बाप चोरला, पक्ष चोरला, ईव्हीएम, जनमत चोरलं, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने यांनी केलेला आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना कोणाची आहे आणि कशा पद्धतीचे जनमत एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहे, अजितदादांच्या पाठीशी आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे, हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे झालेलं आहे. एक बघा, चर्चेमध्ये असं सांगितलं जातं की ईव्हीएमच्या माध्यमातून सगळं मतदान चोरलं गेलं, पण जेव्हा लोकसभेला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला फक्त 9 जागा मिळाल्या तेव्हा यांना कुणालाही ईव्हीएम बद्दल शंका आली नाही. तेव्हा मात्र ईव्हीएम चांगलं होतं. आणि विधानसभेला भारतीय जनता पार्टीला, महायुतीला मजबूत चांगल्या जागा दिल्या, लोकांनी आम्हाला कौल दिला की लगेच ईव्हीएम वर खापर फोडण्याचं काम या महाविकास आघाडीनं केलेलं आहे. मुळामध्ये कुठलाही अजेंडा यांच्याकडे उरलेला नाही. यांचे कार्यकर्ते विस्कळीत आहेत, यांच्या कार्यकर्त्यांना कुठला कार्यक्रम नाही आहे, यांच्या बैठका होत नाही. एवढंच नाही तर आजची उद्धवजी ठाकरे यांची देखील मुलाखत ऐकली असेल माझे मित्र हनुमंत पवार यांनी, तर धोंड्या आणि जमिनीवरची दोस्त हा विनोद ऐकून कुठला कार्यकर्ता आनंदित होईल? कोथळा, खंजीर याच्या पलीकडे आम्ही जाणार आहोत का नाही? दुसऱ्या बाजूला देवेंद्रजी फडणवीस यांच्यासारखं सक्षम नेतृत्व, मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, मुंबईचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा चौफेर विकास करणारं नेतृत्व भारतीय जनता पार्टीकडे आहे. त्यामुळे लोकांची साथ निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे असेल. आणि ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडनं, उभाटा गटाकडनं सातत्यानं सांगितलं जातं की आमचा बाप चोरला, आमचा पक्ष चोरला. अहो, महाराष्ट्रातल्या जनतेने सगळं सांगून टाकलेलं आहे की एकनाथ शिंदेच्याच पाठीशी शिवसेना आहे ना, एकनाथ शिंदेच्याच पाठीशी महाराष्ट्र आहे, कारण लोकांनी भरभरून मत दिलेलं आहे. अजितदादांच्या बाबतीत तेच आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं ईव्हीएम वर खापर फोडणं, बरं, ईव्हीएम वरती खापर हा पुढचा भाग. मात्र रेखा कोंडेजी, आपले नेते देखील सांभाळतात. पक्ष फुटलेले पुन्हा एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू असल्याचं दिसतं आणि दुसरीकडे मात्र महायुतीतही सगळं काही आलबेल आहे असं दिसतं का? रेखा कोंडे. हनुमंतजी, मी येतोय आपल्याकडे. रेखाजी काय म्हणालात परत एकदा तुम्ही प्रश्न सांगा. रेखाजी, मी थेट प्रश्न आपल्याला विचारतो की महाविकास आघाडीमध्ये बिघाडी असल्याचं बोललं जातं, मात्र महायुतीतही तेच चित्र आहे का? सत्ताधारी जरी पक्ष असले तरी एकवाक्यता त्यांच्यात तरी दिसते का? नाही, अजिबातच नाही. आणि महाविकास आघाडीमध्ये सर्व काही व्यवस्थित चाललं आहे आणि सर्व काही जे आमचे प्रमुख नेते आहेत हे वेळोवेळी आपापल्या कार्यकर्त्यांना तसा सूचना देत असतात. अशी कोणतीही परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये आलेली नाहीये. मुळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हा विषय पूर्णपणे वेगळा आहे. तिथे प्रत्येक स्थानिक कार्यकर्त्याला ताकद द्यावी लागते. त्याच्यामुळे त्या निवडणुका संघटितपणे होतील किंवा वेगवेगळ्या निवडणुका लढल्या जातील, हा तेव्हाचा आमचा निर्णय असेल. माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हा निर्णय ते घेतील आणि त्याचे पूर्ण अधिकार हे त्यांचेच आहेत. परंतु
महायुतीमध्ये जो काही गोंधळ चाललेला आहे तो आपल्याला प्रत्येक वेळी बाहेर येताना दिसतो. त्यांच्याच महायुतीमधल्या अनेक मंत्र्यांवरती, अनेक आमदारांवरती, अनेक नेत्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि ते उघड करण्याचं काम सुद्धा महायुतीतले प्रमुखच करत आहेत. हे विशेष आहे. मग ईडीची नोटीस असेल, सीबीआयची नोटीस असेल किंवा वेगवेगळे अन्य गैरव्यवहार असतील, हे सगळे महायुतीच्या मंत्र्यांचे आणि नेत्यांचे सातत्याने बाहेर येत आहेत. आणि हे उघड करणारे सुद्धा कोण आहेत आणि त्याच्यावर सत्ताधाऱ्यांमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं आपण म्हणताय रेखाजी. मात्र हनुमंत पवार जाता जाता एक अतिशय शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, कोण फुटणार कोण टिकणार? नाही, विषयच नाही. महायुती सरकारचं जे हे भ्रष्ट सरकारचं देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली कायदा सुव्यवस्था महाराष्ट्राची शून्य झालेली आहे. विधानसभेच्या कायदा सुव्यवस्था महाराष्ट्राचीच आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये काय अवस्था आहे ते बघा. कायदा सुव्यवस्थेचा सगळ्यात चांगला महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्र देवेंद्रजींच्या नेतृत्वात क्रमांक 1 ला चाललाय. सगळ्यात कमी गुन्हे आता नागपूर आहेत आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र अतिशय सक्षमपणे काम करतोय आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातच यश मिळणार आहे. महिलांवरती अत्याचार होतात आणि महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण सुद्धा आत्ताच जास्त झालं का? नवनाथजी झालं का? हनुमंतजी वेळ आपल्याकडे कमी, आपला मुद्दा पूर्ण करा. कोण नवनाथजी ऐका, फुटणार कोण टिकणार? महाराष्ट्राच्या विधानसभेच्या 70 वर्षाच्या इतिहासामध्ये सभागृहाच्या बाहेर मारामारी झाली नाही, देवेंद्रजीच्या काळात झाली. सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ले देवेंद्रजीच्या काळात होत आहेत. 750 आत्महत्या शेतकऱ्यांच्या देवेंद्रजींच्या काळात झालेल्या आहेत. ड्रग्ज माझ्या तालुक्यापर्यंत, परांडा, तुळजापूर, लातूर पर्यंत आलं, देवेंद्रजींच्या काळात आलं. पोलिसांचा सहभाग भ्रष्टाचारात देवेंद्रजींच्या काळात आलं. विरोधी पक्ष नेत्याचे फोन टॅप करणाऱ्या महिलेला तुम्ही पोलीस महासंचालक बसवलं, देवेंद्रजीच्या काळात बसवलं. महाराष्ट्र कायदा सुव्यवस्थेला एवढा रसा तळाला देवेंद्रजींच्या काळामध्ये गेला. हा इतिहास काळ्या अक्षरात नोंदवला जाईल. बरं, मात्र स्थानिकसाठी हे राजकीय पक्ष काय करतात याकडे आमचं लक्ष आहे. मात्र मतदार या सगळ्या प्रकारच्या चर्चा, एकमेकांवरचे आरोप हे सातत्यानं पाहताय. माफ करा, मात्र आज आपली वेळ या ठिकाणी संपतीये. मात्र धन्यवाद हनुमंत पवार, धन्यवाद रेखा कोंडेजी आणि नवनाथ बन, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. मात्र आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली. इथं थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.